नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण TET परीक्षेचा अभ्यास करत आहोत. तर 22 जुलै 2017चा पेपर आहे. बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याच्यामधले प्रश्न आणि उत्तरं पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न वाचते मी. 61 नंबर आहे. अध्ययन उपपत्तीची आवश्यकता का भासते? त्याचे पर्याय आहे. अ. आपले अध्ययन अध्यापन कोणत्या तत्वावर आधारित आहे याचे तार्किक समर्थन देण्यासाठी. ब. कोणत्या कारणास्तव आपण अध्यापन पद्धतीचा वापर करतो याचे तार्किक समर्थन देण्यासाठी. क. नवीन अधिक उपयुक्त सामान्यीकरण अस्तित्वात आणण्यासाठी. ड. निरीक्षणक्षम घटनांचे भाकीतानी वर्णन करण्यासाठी. त्याचे पर्याय दिलेले आहेत बघा खाली. म्हणजे हे याच्यातले कोणते कोणते बरोबर आहेत ते आपल्याला सांगायचे. 1 नंबर अ, ब, क, ड सर्व. 2 अ, ब आणि ड फक्त. 3 अ, क आणि ड फक्त. 4 ब, क आणि ड फक्त. तर याचं उत्तर आहे 61 नंबरचं 1 येणार आहे. पर्याय क्रमांक 1 म्हणजे त्याच्यामधले अ, ब, क, ड सर्व जे वाक्य दिलेले आहेत ते याच्या सर्वांची आवश्यकता भासते. याचं 61 आहे पर्याय क्रमांक 1. तर 62. थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उपपत्तीमध्ये भुकेल्या मांजरावर प्रयोग केल्यानंतर अध्ययन प्रक्रियेची पुढीलपैकी कोणती वैशिष्ट्ये दिसून येतात? पर्याय क्रमांक 1 सज्जता, प्रेरणा, तयारी, दृढीकरण. 2 तयारी, सज्जता, प्रेरणा, पुनरावृत्ती. 3 प्रेरणा, शोधनात्मक हालचाली, योगायोगाने यशामुळे दृढीकरण. 4था पर्याय आहे सज्जता, पुनरावृत्ती, योगायोगाने यशापयशामुळे दृढीकरण. तर 62चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रेरणा, शोधनात्मक हालचाली, योगायोगाने यश आणि यशामुळे दृढीकरण. प्रश्न पुढचा आहे 63. खाली दिलेल्या साधन व उपकरणांपैकी कोणती उपकरणे अंधासाठी उपयुक्त आहेत? पर्याय क्रमांक 1 आहे पांढरी काठी. ब. ब्रेल पुस्तके. क. हस्ताक्षर मार्गदर्शिका आणि ड. ॲबॅकस. तर ह्याच्यातले कोणते कोणते साधनं उपकरणं उपयोगाचे असतात अंधांसाठी? त्याचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 अ, ब, क फक्त. अ, ब, क फक्त. 2 अ, क आणि ड फक्त. 3 ब, क आणि ड फक्त. 4 अ, ब, क, ड सर्व. तर 63चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ, ब, क, ड सर्व. म्हणजे हे सर्व जे ऑप्शन दिलेले आहेत, पर्याय दिलेले आहेत ते सगळेच साधन उपकरण त्यांच्यासाठी उपयुक्त असतात. प्रश्न क्रमांक 64. सर्वसमावेशक शिक्षणात पुढीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही? पर्याय क्रमांक 1 आहे विद्यार्थी वैयक्तिकरित्या अध्ययन करतात. नंबर 2 यात विशेष उपकरणे, साधने उपलब्ध असतात. 3 यामध्ये प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध नसतात. आणि 4था आहे यामध्ये अभ्यासक्रमात बदल होतो. 64चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 यामध्ये प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध नसतात. पुढचा प्रश्न आहे 65. अध्ययन उपपत्तीच्या आधुनिक उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होतो? अ. स्किनरची साधक अनुसंधान उपपत्ती. ब. ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन उपपत्ती. क. थॉर्नडाईकची सहसंबंध उपपत्ती. ड. बांदुरा यांची सामाजिक अध्ययन उपपत्ती. तर याच्यातले कोणते कोणते पर्याय जे आहेत ते बरोबर आहे ते सांगायचे. 1 अ आणि ब फक्त. नंबर 2चा आहे ब आणि ड फक्त. 3 ब आणि क फक्त. 4 क आणि ड फक्त. तर 65चं
उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब आणि ड. फक्त ब आणि ड यांचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 66. खालीलपैकी कोणती विधाने अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप स्पष्ट करतात? पर्याय क्रमांक अ आहे अध्ययन गतिमान करण्याचे सामर्थ्य अध्यापन प्रक्रियेत असते. ब अध्यापन हे हेतुपूर्वक आयोजित केले असल्यामुळे ते मुद्दाम केलेले कृत्रिम असते. क अध्यापन ही शिक्षक, अध्ययनार्थी आणि विषय यांच्यात घडून येणारी प्रक्रिया आहे. आणि ड विविध अध्यापन कौशल्यांचा, तंत्राचा, युक्त्या प्रयुक्त्यांचा वापर अध्यापनात होतो. त्याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 अ, ब आणि क फक्त, 2 ब, क आणि ड फक्त, 3 अ, क आणि ड फक्त, 4 अ, ब, क, ड सर्व. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे सर्वच जे वाक्य दिलेले आहेत चारी पण ते आहेत. प्रश्न पुढचा. अनुवंशापेक्षा परिसर म्हणजेच शिक्षण व सुसंस्कारमय वातावरण व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावते असे मत कोणी व्यक्त करून प्रयोगाने सिद्ध करून दाखवले? त्याचे पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 टी पी नन, नंबर 2 हेवर्ड व वॅटसन, 3 टॉलमन आणि 4 स्किनर. 67 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हेवर्ड व वॅटसन. 68 प्रश्न आहे खालीलपैकी कोणती उदाहरणे व्यक्तिभेदातील आवड निवड या अंगाळ्या अनुरूप आहेत? अ शिक्षक सामान्य विद्यार्थ्यांना डोळ्यांसमोर ठेवून अध्यापन करतात. ब बाजारात विविध कंपन्यांचे दूरदर्शन संच खपतात. क सज्जनांचा सहवास लाभला की वाईट गोष्टींची तीव्रता कमी होते. आणि ड एकाच गायकाच्या ध्वनिफिती बाजारात विकल्या जात नाहीत. त्याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 अ आणि ब फक्त, नंबर 2 ब आणि क फक्त, 3 ब आणि ड फक्त, 4 अ आणि ड फक्त. तर याचं उत्तर आहे 68 नंबरचं पर्याय क्रमांक 3 ब आणि ड फक्त. 69 गिलफोर्ड यांनी बुद्धीचे स्वरूप ज्या संरचनेच्या आकारात मांडले आहेत त्याच्या खालीलपैकी 3 मिती कोणत्या? पर्याय क्रमांक 1 आशय संबंध निर्मिती, नंबर 2 क्रिया संबंध निर्मिती, 3 संबंध संकेत निर्मिती आणि 4 आहे आशय, क्रिया आणि निर्मिती. याचं उत्तर काय असेल 69चं पर्याय क्रमांक 4 आशय, क्रिया आणि निर्मिती. पुढचा प्रश्न. सुरेखाचे जन्मवय 10 वर्ष आहे. ती 10 वर्षाच्या मुलांसाठी असलेल्या कसोटीतील सर्व प्रश्न सोडवीत 12 वर्षाच्या असलेल्या कसोटीतील 2 प्रश्न सोडवते. 14 वर्षाच्या मुलासाठी असलेल्या कसोटीतील 3 प्रश्न सोडवते. तर सुरेखाचे मानसिक वय किती? पर्याय क्रमांक 1 10 वर्ष 8 महिने, 2 11 वर्ष 8 महिने, 3 12 वर्ष 8 महिने आणि 4 14 वर्ष 8 महिने. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 11 वर्ष 8 महिने. पुढचा प्रश्न 71. अध्ययनात पठारावस्था पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे होते? अ अभिरुची कमी होणे, ब एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे, क कौशल्याचा कठीण भाग अभ्यासणे आणि ड प्रेरकाची तीव्रता वाढणे. याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 अ ब आणि क फक्त, 2 अ क आणि ड फक्त, 3 ब क आणि ड फक्त, 4 अ ब क ड सर्व. अध्ययनात पठारावस्था कोणत्या कारणामुळे येते? तर यातले कोणते कोणते वाक्य बरोबर आहेत? तर 71चं पहिलं बघा पर्याय क्रमांक 1 अ ब क, अ ब आणि क ह्या कारणामुळे होते. 72 नंबरचा प्रश्न. लहान वस्तू व मोठ्या वस्तू एकत्र ठेवल्या तर लहान वस्तूंचा
एक व मोठ्या वस्तूंचा एक असे दोन गट दिसतात. हे बाह्य उद्दीपकांच्या वर्गीकरणाच्या कोणत्या तत्वावरून जाणवते? पहिला आहे पर्याय सान्निध्य, दुसरा सादृश्य, 3 अखंडत्व आणि 4 समावेश. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सादृश्य. 73 नंबरचा प्रश्न आहे, खाली विधानामध्ये अवबोध व प्रतिमा यातील फरक दिलेला आहे. कोणता फरक योग्य आहे? 1 अवबोध वस्तुनिष्ठ तर प्रतिमा व्यक्तिनिष्ठ असते. 2 अवबोधात तुटकपणा जाणवतो तर प्रतिमा तुटक असत नाही. 3 अवबोध ही प्रतिमेची नक्कल असते. 4 अवबोध म्हणजे अर्थपूर्ण संवेदना तर पूर्वीच्या अनुभवांचे पुनरुज्जीवन म्हणजे प्रतिमा होय. तर याचं उत्तर आहे 73चं. याचं उत्तर 2 असू शकतात पर्याय, पहिला आणि चौथा. यापैकी कोणतं जरी केलं तरी तुमचं उत्तर बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 74. खाली दिलेल्या मानसशास्त्रांची नावे व त्यांनी दिलेल्या स्मरणांच्या व्याख्या यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? आता इथे मानसशास्त्र दिलेत आणि त्यांच्या व्याख्या दिल्या, त्यांच्या योग्य जोडी कोणती आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. नंबर 1 वूडवर्थ व मार्विक्स. नंबर 2 आहे एडगेल आणि तिसरं मॅकडुगल आणि चौथा आहे स्टाउट. याच्या व्याख्या आहेत पूर्वानुभव बौद्धावस्थेच्या पातळीवर आणणे म्हणजे स्मरण. गतानुभवाचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण. स्मरण म्हणजे धारणा. पूर्वी केलेले अध्ययन आठवणे म्हणजे स्मरण. आता कोणत्या शास्त्रज्ञांनी कोणती व्याख्या केलेली आहे त्याची जोडी आपल्याला ओळखायची. पर्याय क्रमांक 1 आहे, ह्याच्यामध्ये पहिल्याची जोडी 2 3 आणि 4 दुसरा आहे 1 नंबर 2 3 4 तिसऱ्या पर्यायामध्ये आहे पहिल्याचं दुसरा तिसरा आणि चौथं पर्याय क्रमांक 3 मध्ये झालं 4चं पहिल्याचं दुसरं 3 आणि 4 तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मधल्या जे जोड्या दिलेल्या आहेत त्या योग्य जोड्या आहेत. पुढचा प्रश्न आहे 75 नंबरचा, समस्यांचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय. याकरता पुढीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही? 1 शब्द, प्रतिमा, कल्पना, नकाशा इत्यादी विचारांची प्रतीके आहेत. 2 मुले कारक कौशल्यांच्या आधारे विचार करतात. 3 लहान मुले प्रतीकाद्वारे विचार करतात. 4 विचार म्हणजेच प्रतिकात्मक वर्तन होय. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लहान मुले प्रतीकाद्वारे विचार करतात. प्रश्न 76 नंबरचा आहे, अवधान केंद्रीकरण करण्यास अभिरुची महत्त्वाची भूमिका बजावते. यासाठी खालीलपैकी कोणते विधान समर्थन करीत नाही? पर्याय क्रमांक 1 अभिरुची ही नैसर्गिक व संपादित नसते. 2 अध्ययनार्थाला यश मिळत गेले की अभिरुची निर्माण होते. 3 शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाचा परिणाम अवधानश व अभिरुची निर्माण करण्यास होतो. 4 विविध उपक्रमांचा वापर केल्यास मुलांमध्ये अभिरुची निर्माण होऊन त्यांचे अवधान शिक्षणाकडे खेचले जाते. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे 77, खाली दिलेल्या प्रेरणांमध्ये कोणती प्रेरणा व्यक्तिगत प्रेरणा आहे? पर्याय क्रमांक 1 आहे विश्रांती व झोप. 2 काम. 3 तापमान नियंत्रण आणि 4 कृती. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कृती. 78 दोन्ही परिस्थितीमध्ये कौशल्य, माहिती, तंत्रे, मनोवृत्ती इत्यादी घटक जर समान असतील तर एका परिस्थितीतील अध्ययन हे दुसऱ्या परिस्थितीतील अध्ययनास मदत करते. ही समान घटक उपपत्ती कोणी मांडली?
याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 जड, 2 बॅगले, 3 थॉर्नडाईक आणि 4 स्किनर. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 थॉर्नडाईक. 79 अध्ययन संक्रमणाच्या शक्तिवादी उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो? मानसिक शक्तीचा स्वतंत्रपणे विकास करता येतो. शारीरिक शक्तीचा विकास झाल्यास अध्ययन चांगले होते. अवबोध, अनुमान व धारणा यांचा विकास व्याकरणाच्या अध्ययनाने होतो. त्याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 आणि ब फक्त, 2 ब आणि क फक्त, 3 आणि क फक्त, 4 ब क सर्व. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आणि क फक्त. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती प्रतिमाने वर्तन परिवर्तन प्रतिमाने या कुलात समाविष्ट होतील? आत्मविश्वास प्रशिक्षण, ब मानसिक तणाव कपातीकरण, क संवेदनीकरण, ड समूह अन्वेषण. याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 ब क फक्त, दुसरा ब क आणि ड फक्त, तिसरा आहे ब आणि ड फक्त, 4 ब क ड सर्व. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ब आणि क फक्त. पुढचा प्रश्न आहे 81 नंबरचा. खाली दिलेल्या विधानांमध्ये व्याख्यान पद्धतीबाबत योग्य विधान कोणते? पर्याय क्रमांक 1 तर्कशक्तीचा वापर महत्त्वाचा असतो. 2 चिकित्सक विचार प्रवृत्ती हवी. 3 कार्यकारण भाव शोधण्यास उपयुक्त. 4 कल्पनाविलासाचे नवे दालन उघडते. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 82 मानसशास्त्राविषयी खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही? पर्याय क्रमांक 1 आहे शैक्षणिक मानसशास्त्र अध्ययनकर्त्यांचे शैक्षणिक वर्तन व शैक्षणिक वातावरणाचा अभ्यास करते. 2 शैक्षणिक मानसशास्त्र शिक्षण कसे द्यावयाचे ते ठरवते. 3 शैक्षणिक मानसशास्त्राचे निष्कर्ष सार्वत्रिकतेच्या दृष्टिकोनातून अचूक व काटेकोर असतात. 4 शैक्षणिक मानसशास्त्र हे वर्तनवादी शास्त्र आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे अध्यापन चांगले होण्याच्या दृष्टीने अध्यापकाने पुढीलपैकी कोणत्या क्षमता विकसित करून अध्यापन करावे? कृतीद्वारा विविध विषय हाताळणे. ब केलेल्या अध्यापनाचे मूल्यमापन त्रयस्थपणे करणे. क अध्ययनार्थाचे म्हणणे ऐकून घेणे. ड अध्ययनार्थी आणि पालक यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करणे. पर्याय क्रमांक 1 आहे ब आणि क फक्त, 2 क आणि ड फक्त, 3 ब क आणि ड फक्त आणि 4 आहे ब क ड सर्व. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सर्वच जे वाक्य आहेत ते बरोबर आहे. 84 खालीलपैकी कोणते प्रश्न निश्चित प्रतिक्रियात्मक प्रश्न आहेत? दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला? ब सूर्यास्ताचे वर्णन करा. क काकाची गरज काय आहे ते स्पष्ट करा. ड महाराष्ट्राची राजधानी कोणती? याचे पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 आणि ब फक्त, 2 आणि ड फक्त, 3 आणि क फक्त, 4 ब आणि ड फक्त. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 85 कुमारावस्थेत कुमार आणि कुमारीच्या अंतःस्राव ग्रंथीत बदल होऊन पुढील कोणत्या बाबी घडून येतात? शारीरिक बदल झपाट्याने होतो. ब त्यांचे मनस्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते. क आत्मोपभोगाचे साधन म्हणून विकृत मार्ग निवडण्याची शक्यता असते. ड अस्थिरता निर्माण होते. याचा पर्याय क्रमांक 1 आहे ब आणि क फक्त, 2 ब आणि ड फक्त, 3 क
आणि ड फक्त 4, अ ब ग ड सर्व. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सर्व जे आहेत पर्याय दिलेले अ ब ग ड ते बरोबर आहे. पुढचा प्रश्न 86. तानाचे प्रकार व त्याचे उदाहरण यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? तानाचे प्रकार दिलेत आणि त्याचे उदाहरण आहेत शारीरिक ताण, परिवेशीय ताण, मानसिक ताण, सामाजिक ताण. त्याचे उदाहरणं वैफल्य, शेजाऱ्याशी सलोख्याचे संबंध नसणे, वायू प्रदूषण, पुरेशी झोप न मिळणे. त्याचा पर्याय क्रमांक 1 आहे पहिल्याचं क, 2 अ, 3 ब आणि 4 ड. दुसरा पर्याय आहे पहिला क, दुसरं ड, 3 क ब आणि 4 अ. तिसरा पर्याय आहे पहिला ड, 2 क, 3 अ आणि 4 ब. चौथं पहिल्याचं अ, दुसरा क, तिसरा ब आणि चौथा आहे ड. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 87. खाली दिलेल्या बालकाच्या विकासाबाबत कोणते विधान समर्थन करते? पर्याय क्रमांक 1 आहे बालकांच्या विकासाची अंगे एकमेकावर अवलंबून नसतात. 2. अनुवंशाने संक्रमित झालेल्या गुणदोषांचा परिणाम बालकावर होतो. 3. जसजसे बालकाचे वय वाढते तसतशी विकासाची गती वाढते. 4. भिन्न परिस्थिती व वातावरण यात वाढलेल्या बालकाच्या विविध कौशल्यात सारखेपणा आढळतो. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न इतरांच्या क्षमता, कमतरता समजून घेणे, त्यांना योग्य प्रकारे समजावून देता येणे, इतरांच्या दृष्टिकोनातून विचार करणे, दुसऱ्यांच्या भावनांचा सन्मान करणे ही सर्व लक्षणे खालीलपैकी कोणत्या भावनिक क्षमतेची आहेत? पर्याय क्रमांक 1 आहे तदनुभूती म्हणजे तदअनुभूती. नंबर 2 अभिप्रेरणा, 3 आत्मनियंत्रण आणि 4 आत्मपरिचय. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 89. खाली दिलेल्या समतोल व्यक्तिमत्वाच्या लक्षणामध्ये कोणते लक्षण अयोग्य? 1. सहकार्याची भावना प्रकर्षाने जाणवणे. 2. व्यक्ती परिस्थितीशी योग्य प्रकारे समायोजन साधतात. 3. या व्यक्ती सुख-दुःख, यश-अपयश, मान-अपमान या बाबींना प्रतिसाद देतात. 4. अशा व्यक्ती त्यांच्या गरजा, कार्यक्षमता आणि उद्दिष्टे यामध्ये सुसंवाद साधतात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. शेवटचा प्रश्न आहे मानसिक पातळीवर समायोजन प्रक्रियेच्या घटकात खालीलपैकी कोणता गट योग्य आहे? पर्याय क्रमांक 1 प्रेरणा, विफलता, आत्मभान, अभिप्रेरणा. 2 प्रेरणा, विफलता, विविध प्रतिक्रिया, समस्यापूर्ती. 3 प्रेरणा, विविध प्रतिक्रिया, आत्मभान, समस्यापूर्ती. आणि 4 आहे प्रेरणा, समस्यापूर्ती, विविध प्रतिक्रिया, अभिप्रेरणा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारे आपण 2017 चा पेपरमधले प्रश्न उत्तरं पाहिलेले आहेत.